ठीक है ना? यस. ओके. हॅपी मॉर्निंग ऑल ऑफ यू. जरा तुमचे ब्युटिफुल फेसेस दिसू द्या मला. येस. थँक्यू सो मच. स्वातीताई, तुमचा व्हिडिओ सुरू आहे. स्पेशल थँक्स टू यू. अजून प्रवीणाताई, सोनाली, अजून नीता, केला बंद. चलो ऑल सेट. नोटबुक घेतली आहे सगळ्यांनी? येस. ओके. तर हॅपी मॉर्निंग सगळ्यांना. आणि जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनची सुरुवात करते. तर आज तुम्ही स्क्रीनवर आहात, बरेच जण आहात तरी रोजच्या सारखे, काल परवा सारखे. याचा अर्थ तुम्हाला रेकीला कनेक्ट होण्याची इच्छा आहे, म्हणून आज तुम्ही आलेला आहात. कारण पहिल्या 2 दिवसात आपण रेकी काय आहे, रेकीचा इतिहास हे बघितलं आणि आता तुम्हाला इच्छा आहे रेकीला कनेक्ट व्हावं, म्हणून तुम्ही इथे आलेला आहात. सो तुम्ही तुमच्या बाजूने एक प्रयत्न केलेला आहे, एक पाऊल पुढे घेतलेला आहे, पण आपल्याला शेवटी कळेल की खरंच कोण रेकीला कनेक्ट होऊ शकतं आहे. इथून पुढे आजचे जे सेशन आहेत, ओके. हा, आता सगळ्यात आधी मी हॅपी मॉर्निंग म्हणते आणि तुम्ही गुड मॉर्निंग म्हणता, ओके. संगीताताई माईक बंद करा. येस. थँक्यू. माईक संगीताताईंचं माईक बंद. प्रत्येकीने स्वतःची जबाबदारी घ्यायची आहे की सेशन सुरू असताना ज्या वेळेला मी बोलते त्यावेळेला आपला माईक चुकूनही सुरू नाही झाला पाहिजे. त्यामुळे काय होतं, आवाज क्रॅक होतो, मी काय बोलते ते कळत नाही. ओके, ठीक आहे. लाईव्ह मध्ये पण कळत नाही आणि रेकॉर्डिंग मध्ये पण कळत नाही जर 1-2 माईक सुरू असतील तर, ओके. कुणाचं तरी माईक सुरू आहे प्लीज. ठीक आहे. तर जिज्ञासा गुरुकुलम मध्ये असं आहे की 24 तासामध्ये कधीही एकमेकांना भेटलो किंवा मला कोणाचा मेसेज आला किंवा फोन आला आपल्या परिवारापैकी तर ते हॅपी मॉर्निंग म्हणतात. 24 तासात कधीही, रात्री फोन आला, दुपारी आला, संध्याकाळी आला तरी सुद्धा हॅपी मॉर्निंग म्हणतात. का हॅपी मॉर्निंग म्हणतात? कारण आम्ही असं मानतो, म्हणजे आधीच्या बॅच पर्यंतचे सगळे जण आणि मी, आम्ही असं मानतो की आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा फक्त गुड म्हणजे चांगला नकोय, हॅपी असावा, है ना. सो तुम्ही म्हणून बघा, दुपारी कुणाला तरी भेटल्यानंतर गुड आफ्टरनून आणि तुम्ही म्हणा हॅपी मॉर्निंग, कसं वाटतं? बोलून बघा, ट्राय करा. मी तुम्हाला काय सांगितलं, आजपासून सगळे प्रॅक्टिकल असणार आहे. जे कोणी प्रॅक्टिकल करतील त्यांना मज्जा येईल, अनुभव येईल, अनुभूती येईल, काहीतरी इथून शिकल्यासारखं वाटेल. ज्यांचे व्हिडिओज बंद असतील, जे प्रॅक्टिकल करणार नाहीत, ज्यांचं व्हिडिओ बंद ठेवून बॅकग्राऊंडला काहीतरी काम सुरू असेल त्यांना काहीच मिळणार नाही इथून, ओके. पण अगदीच इमर्जन्सी, इच्छा खूप आहे पण खूप इमर्जन्सी म्हणून व्हिडिओ बंद केलाय पण आम्ही तुमचं सगळं ऐकतोय, त्या लोकांचं ठीक आहे, ठीक आहे. पण जर व्हिडिओ बंद ठेवून जर आतली कामं सुरू आहे आणि मी इथे एका ऍक्टर सारखं परफॉर्म करते आणि तुम्ही सिरियल बघताय तर मग तुम्हाला इथं काहीच मिळणार नाही, ठीक आहे. तर मी असं मानते आणि बरेच जण आपल्या कुटुंबातले, जिज्ञासा परिवार मधले असं मानतात की प्रत्येक क्षण हा हॅप्पी असावा, एनर्जेटिक असावा, फुल पॉझिटिव्ह असावा. म्हणून आम्ही कधीही काय म्हणतो, रात्री जरी फोनवर बोलणं झालं किंवा मेसेज जरी असला, हाय, हॅलो, हॅपी मॉर्निंग, या पद्धतीने, तर एक वेगळीच ऊर्जा आपल्यामध्ये येते. तुम्ही हा प्रयोग करून बघा. दुसरी एक गोष्ट सांगते तुम्हाला हॅपी मॉर्निंग म्हणण्याच्या मागची. ज्या वेळेला आम्ही असं दुपारी, संध्याकाळी, रात्री एकमेकांना भेटताना हॅपी मॉर्निंग म्हणतो त्यावेळेला लोक आपल्यावर हसतात आणि वेड्यात काढतात, ओके.
तर लोक आपल्यावर हसत असतील, आपल्याला वेड्यात काढत असतील, तर असं समजायचं आपली तो निकल पडी. ओके. जर आपल्या नावाची चर्चाच होत नसेल, आपल्या पाठीमागे आपल्या नावाने गॉसिप होतच नसेल, आपल्यावर कुणी हसत नसतील, आपली कुणी खिल्ली उडवत नसतील, तर म्हणायचं सोचने की बात है, अभी टाइम आ गया सोचने का. ओके. येतंय लक्षात? जर तुमच्यावर कुणीच हसत नसतील, तुमची खिल्ली उडवत नसतील, तुमच्यावर चर्चा होत नसेल, गॉसिप होत नसेल, तर समजायचं आपण कुठेतरी स्टक झालेलो आहोत. आपल्याला स्वतःवर काम करण्याची गरज आहे. आणि जर तुमच्यावर कोणीतरी हसत असतील तर समजून घ्यायचंय की आता आपली सक्सेसची जी पायरी आहे, ज्या स्टेप्स आहे, त्याची पहिली पायरी सुरू झालेली आहे. हॅपी मॉर्निंग म्हणून तुम्ही हा प्रयोग सुरुवात करू शकता. आलंय सगळ्यांना लक्षात? येस. आता काही सूचना. आता इथून पुढचे जे आपले 8 दिवस आहेत, ओके, तर या 8 दिवसांच्या प्रवासात ज्यांचे कोणाचे व्हिडिओ सुरू असतात, जे कोणी डे टू डे टास्क परफॉर्म करतात, कम्युनिकेट करतात, त्यांना असं वाटतं की मी त्यांच्या खूप जवळची आहे, मीच त्यांची आहे, असा अनुभव आतापर्यंतचा आहे. साधारण 50 ते 70 लोक प्रत्येक गुगल मीटला असतात आणि प्रत्येकाची इच्छा असते मी त्यांच्याशी पर्सनली बोलावे फोनवर. ओके. तर याच्या आधी 6 बॅचेस झाल्या आणि याच्या आधी 6 बॅचेस मध्ये मी प्रत्येकाशी बोलत होती फोनवर पर्सनली. प्रत्येकाचं दुःख, समस्या, प्रॉब्लेम मी हे जाणून घेत होती. पण मागच्या 15 दिवसात मला असं जाणवायला लागलं की हे सगळं मी केल्यामुळे माझ्याकडे सुद्धा 24च तास आहेत. मला वेळ खूप कमी पडतोय स्वतःचं हिलिंग करण्यासाठी. सेल्फ हिलिंग असेल, काही साधना असतील, नवीन शिकणं असेल, ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं असेल, काही टेक्निकल गोष्टी असतील, है ना. तर आत्ता आपल्याकडे टीम नाहीये. मी, प्रिया भावसार आणि माझे हसबंड विजय भावसार, आम्ही दोघं मिळून हे काम करतो. तुमचे चांगले विशेष गुड ब्लेसिंग जर मिळाले तर लवकरच आपल्याकडे टीम असेल, म्हणजे पटापट तुमचे टेक्निकल जे आहे रेकॉर्डिंग ते लवकर सॉल्व्ह होईल. तर मला सांगायचं असं आहे, इथून पुढच्या 8 दिवसात काय होतं की तुम्हाला मी खूप जवळची वाटते, तुम्हाला माझ्याशी खूप बोलावंसं वाटतं, पण काय होतंय कुठेतरी लिमिटेशन्स आहे. मला सुद्धा 24च तास आहेत आणि सेम अगदी तुमच्यासारखीच मी एक गृहिणी आहे. जशा तुम्हाला जबाबदाऱ्या आहेत तशा मला सुद्धा आहेत. तर इथून पुढे एक नियम असणार आहे की मी डायरेक्ट कोणाचा फोन रिसीव्ह करणार नाही, डायरेक्ट मला फोन करायचा नाही. याच्या आधी मी 24 तासात कधीही फोन उचलत होती, म्हणजे रात्री 11:30ला सुद्धा फोन आलेले आहेत आणि मी बोललेली आहे. कारण इतकं भरून आलेलं असतं आपल्या मैत्रिणींना, इतकं की ते हॅलो म्हणून डायरेक्ट रडायला सुरू करतात. मग मला तुम्हाला कुठेतरी असं स्टॉप नाही म्हणतायत. ज्या मैत्रिणीचा फोन आलाय ना, तर मला माझी हिंमत नाही होत की ती मला तिच्या मनातलं काहीतरी सांगत असते, तिची अडचण सांगत असते आणि मी म्हणावं की आता मी फोन ठेवते. तर एक माणुसकी म्हणून मला ते पण नाही होत. पण मग त्यामुळे माझं सेल्फ हिलिंग कमी व्हायला लागलंय. मग माझ्याकडून तुम्हाला जे द्यायचंय ते कुठेतरी कमी होईल असं मला वाटतंय. म्हणून काहीतरी नियम जर असले मला पण आणि तुम्हाला पण, तर खूप छान आउटपुट इथून निघेल. तर नियम असा आहे की डायरेक्ट कुणीच कॉल करायचा नाही, कारण लाईव्ह सेशन सुरू असतात, मोबाईलवरून पण कनेक्ट केलेलं असतं, तर कुठेतरी ते डिस्कनेक्ट होतं. ठीक आहे. डायरेक्ट कॉल न करता तुम्हाला माझ्या पर्सनल नंबरवर, जो रोज मी तुमच्याशी कम्युनिकेट करते, त्यावर तुम्हाला एक मेसेज टाकायचा आहे की मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि या संदर्भात बोलायचंय. ते मात्र टाकायचंय कशा संदर्भात बोलायचंय, तर तुमची वेळ कळवा. तर मी काय करत असते, मी समोरून तुम्हाला कॉल करत असते. ठीक आहे. नंतर आता डेली कॉन्टॅक्ट लिस्ट वाढते. तुम्हालाच माहिती तुम्ही तुमचे किती नातेवाईक आणि मैत्रिणींना आपल्या या ग्रुपमध्ये जोडलेलं आहे, कारण तुम्हाला चांगलं वाटले, चांगलं आउटपुट तुम्हाला मिळतंय. तुमच्या आधीच्या बॅचच्या पण असतील, आत्ताच्या बॅचचे पण काही असे आहेत की तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना तुम्ही घेऊन आलेला आहात. कॉन्टॅक्ट लिस्ट खूप वाढते, मेसेजेस पण खूप वाढतात. तर 48 तासात तुम्हाला उत्तर मिळेलच, मिळणार नाही असं होणार नाही, तुम्हाला उत्तर मिळेल. पण जर तुम्हाला उत्तर मिळत नसेल तोपर्यंत पेशन्स ठेवायचे. उत्तर तुम्हाला सगळ्यांना कुणाकडून हवंय, रिप्लाय माझ्याकडून हवाय, बरोबर. मी एकटी, समोर 450 लोक आहेत, तर एका मिनिटाला मी एकाशीच बोलू शकते की नाही.
मग तुमचा मेसेज मला आला, त्याच्यानंतर मी तुम्हाला उत्तर देते आहे किंवा फोन करते आहे, तर तिथे थोडंसं तुम्हाला पेशन्स ठेवायचे आहे 48 तास रिप्लाय येईपर्यंत. ओके. जर 48 तासाच्या पुढे उलटून गेले आणि तुम्हाला रिप्लाय नाही मिळाला, तर याचा अर्थ काय होतो माहितीये? एकतर तो मेसेज सिली मेसेज होता, करतात आपल्या मैत्रिणी असं. सगळ्या सूचना लाईव्ह क्लासमध्ये दिलेल्या असतात, ग्रुपमध्ये सुद्धा सगळ्या सूचना आलेल्या असतात आणि सेम प्रश्न पुन्हा पुन्हा पर्सनलला विचारतात. तर अशा मैत्रिणींना उत्तर मिळणार नाही. काहीतरी वेगळं आहे, जेन्युअल आहे, प्रामाणिक आहे, अर्जंट आहे, तर रिप्लाय नक्कीच मिळेल. पण जे ऑलरेडी सेशनमध्ये सांगून झालेलं आहे, जे टेक्निक शिकवून झाले, तेच मला फोनवर तुम्ही रिपीट करता, तर मग ते चुकीचं आहे. म्हणजे कालपर्यंत जे मला अनुभव आले ना, ते मी सांगते तुम्हाला. की म्हणतात अर्जंट आहे फोन, मग मलाही असं वाटतं प्रामाणिकपणे ठीक आहे बुवा आपण बोलावं, आणि जो टॉपिक मी शिकवलेला असतो ना ते मला रिपीट करतात, रिव्हिजन करतात की हे बरोबर आहे का. तर हे चुकीचं आहे, असं करू नका. रेकॉर्डिंग असते, ग्रुपमध्ये तुम्हाला सगळं दिलेलं असतं. ओके. तर ऑनलाईन म्हणजे मी काही कोणी असं कुठून तरी आलेली असं नाहीये, तुमच्याच पैकी आहे, तुमच्या कुठला तरी ओळखीतली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला रिप्लाय मिळेल. उशीर झाला तर पेशन्स ठेवणं हे तुमचं काम आहे आणि ते तुम्ही आजपासूनच्या पुढच्या प्रवासात नक्कीच शिकणार आहात. ठीक आहे, आलंय लक्षात? जे पण काही असेल ते सगळी माहिती किंवा सूचना तुम्हाला ग्रुपमध्ये मिळेल. मी पर्सनली कुणालाही पाठवू शकत नाही. ग्रुपमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल, किंवा नोट्स असतील, PDF असतील, जे काही असेल ते तुम्हाला ग्रुपमध्ये मिळत जाईल. ओके. आता आजपासून आपण प्रॅक्टिकल सेशन करत आहोत. खूप मज्जा येणार आहे जे सहभाग घेतील त्यांना. आता तुम्ही वही घेऊन बसलेला आहात, बरोबर? आता वहीवर तुम्हाला पहिलं वाक्य लिहायचं. आधी वरती दिनांक लिहा, आजची डे 3 असं लिहा, तिथे दिनांक लिहा आणि तिथे पहिलं वाक्य लिहायचंय, जो चमत्कारांवर विश्वास ठेवतो त्याच्याच आयुष्यात चमत्कार घडतात. लिहिलं? जो चमत्कारांवर विश्वास ठेवतो त्याच्याच आयुष्यात चमत्कार घडतात. दुसरं वाक्य लिहायचं आहे, मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार. मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार. मोस्ट ऑफ द व्हिडिओज बंद आहेत. जर तुम्हाला रिझल्ट्स मिळाले नाही तर त्यासाठी मी जबाबदार नाही. ओके. आता बघा, मी तुम्हाला तर हे क्लिअर केलं की ज्यांना रेकीला कनेक्ट व्हायचंय, म्हणजे ज्यांना माझ्या थ्रू रेकीची दीक्षा हवी आहे, त्यांना काहीतरी एनर्जी एक्सचेंज हा द्यावा लागणार आहे आणि सगळ्यांना तो पॉकेट फ्रेंडली असणार आहे, क्षुल्लक रक्कम असणार आहे. ओके. किंवा त्यांना ती रक्कम जर नाही पटली तर तुम्ही तुमच्या लेवलला फक्त 1 रुपया जरी पाठवला तरी चालेल, पण कुठेतरी तुम्ही विचार करा. एनर्जी एक्सचेंज हे मी रेकीबद्दल बोलते. ओके. पण ज्यांना रेकीला कनेक्ट व्हायचं आहे त्यांच्यासाठी इथून पुढे 8 दिवसाचं जे सेशन आहे त्याला सुद्धा काहीतरी किंमत आहे. आता सगळ्यांनी वही बंद करायची आणि ताट बसायचं. आता तुम्ही म्हणाल काय लावलंय या बाईने, आधी सांगते सगळं फ्री आणि रोज पैसे मागते, है ना? आता सगळ्यांनी डोळे बंद करायचे, ताट बसायचंय, शांत बिलकुल 90 डिग्री स्ट्रेट बसायचंय. आणि नाकाने दीर्घ श्वास घ्यायचा आहे नाभीपर्यंत खोलवर. डोळे बंद. नाकाने दीर्घ श्वास घ्या, हळूवार घ्या, नाभीपर्यंत खोलवर घ्या आणि तो श्वास तोंडाने सोडून द्या. हळूवारपणे. पुन्हा एकदा नाकाने हळूवारपणे दीर्घ श्वास घ्यायचा आहे, खोलवर घ्यायचा आहे नाभीपर्यंत आणि हा श्वास आता पुन्हा हळूवारपणे तोंडाने सोडून द्यायचा. आता डोळे उघडायचे आहेत. उघडले डोळे. आता हा जो श्वास तुम्ही घेतला, एक पहिला आणि सोडून दिला, त्याच्यानंतर दुसरा श्वास तुम्ही घेतला आणि सोडून दिला, तर हेच सेम 2 श्वास परत आणायचे. करा डोळे बंद आणि घेऊन या परत.
कोण कोण तयार आहे? नाही, आणावे लागतील तुम्हाला. आहे शक्य? आहे का शक्य? नाही. मग इथून पुढे 8 दिवसांची ही फी आहे. कुणाला कळली फी काय आहे? एनर्जी एक्सचेंज काय आहे? रेकीचा वेगळा आहे. इथून पुढे जे 8 दिवसांचं सेशन आहे त्याचा हा एनर्जी एक्सचेंज आहे की तुम्ही जो श्वास घेतला आणि सोडून दिला तो सेम श्वास परत आणून दाखवा. नाही ना शक्य कुणाला? मग याचा अर्थ कळला का तुम्हाला? कुणाला कळला अर्थ? की तुमची वेळ, ओके, तुम्ही तुमच्या आयुष्यातली अमूल्य वेळ मला इथे देत आहात. रोजचा 1 तास, पण आपला 1 तासाला वर होतोय, 2 दिवस झाले, बरोबर? मग आता तुम्ही ठरवायचंय तुमच्या आयुष्यातली हे वेळ किती महत्वाची आहे. काल तुम्हाला सांगितलं परमेश्वराचं कॅलेंडर काय आहे, त्याने नंबर ऑफ श्वास, ओके, काहीतरी मोजके श्वास तुम्हाला दिलेले आहेत, ते संपले की तुम्ही संपला, बरोबर? मग तुमचा श्वास म्हणजे तुमची वेळ किती महत्वाची आहे हे तुमचं तुम्ही ठरवायचं. मग तुम्हाला व्हिडिओ सुरू करायचे की बंद करायचे तो तुमचा चॉईस आहे. माझा वेळ खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी आणि जे सिरियस लोक आहेत त्यांच्यासाठी, त्याच्यामुळे मी त्यांच्यासाठी व्हिडिओ सुरू ठेवणार आहे आणि त्यांच्याशी कम्युनिकेट करणार आहे. आता तुम्हाला विचार करायचा आहे तुमचा वेळ किती महत्वाचा आहे, ओके? तर ही तुमची फी आहे. आता तुम्हाला जर अशी पॉझिटिव्ह एनर्जी पटकन कॅच करायची असेल ना, तर उद्यापासून असं छान तयार होऊन बसायचंय. नवीन ड्रेस घालून, नवीन म्हणजे बाहेर जाताना घालतो असं समजायचं. एखाद्या मेट्रो सिटी मध्ये, पुणे, बेंगलोर, मुंबई, दिल्ली अशा मेट्रो सिटी मध्ये तुम्ही सेशनला जात आहात, मोठं एखादं तिकीट काढून, है ना? कसं जातो आपण मूवीला जाताना? ते ऍक्टर्स लोक असतात ना, मूवीला जातो, सिरियल पाहायला जातो आपण, नाटकाला जातो, कसं जातो आपण? असं टिपटॉप छान तयार होऊन, टॉप टू बॉटम, मस्त पर्स बिर्स, तसं छान तयार होऊन बसायचं आहे. असं धावत पळत स्वयंपाक उरकला आणि येऊन बसली, काहीतरी ते भांडे घासता घासता ते गाऊनला हात पुसले आणि येऊन बसली, असं करायचं नाही. नाही तर मी पण उद्या गाऊनवर बसणार, मी आधीच सांगते तुम्हाला. मग एनर्जी कमी जाणवली तर मला बोलायचं नाही, ओके? जे दादा लोक आहेत त्यांनी सुद्धा ऑफिसला जाताना जसं बसतं तसं बसायचं आहे. बसलं आपलं बन्यांवर बरमुड्यावर हे चालणार नाही. स्वतःची काळजी घ्यायची. तसं असेल तर आपला कॅमेरा बंद करायचा. रेकॉर्डिंग युट्यूबला जाते, तुम्हाला युट्यूबवर सगळे जण बघतील, ओके? सो असं समजायचं एखादं हाय तिकीट काढून एखादं वर्कशॉप आपण घेतलेलं आहे, ओके? येस. आता मला सांगायचं आहे कोण कोण आहे इथे रोज आंघोळ करतात? कोण कोण आहे इथे? कोणीच नाही? जरा हँडरेज असा करा किंवा असा करा, मला कळू द्या. तुमचा रिस्पॉन्स नाही आला ना की मी पण असंच बसणार 1 तास. व्हेरी गुड, थँक्यू, रिअली अप्रिशिएट. तुम्ही रोज आंघोळ करतात, वाव किती छान. ब्रश कोण कोण करतं रोज? बरेच जण करतात, छान. घर झाडतात का रोज? झाडतात घर रोज, वा छान. घर पुसतात रोज, छान. सणासुदीला आवर्जून जळमट काढतात किंवा शनिवारी काढतात, जाळ काढतात वरचं, छान. दसऱ्याला गणपती बसतात तेव्हा, नवरात्रात सगळे जुने कपडे, गोधड्या वगैरे, गावाकडे आहे ही पद्धत, आपल्याकडे शहरात कमी झाली असेल मे बी, पण आहे तरी कमी जास्त प्रमाणात. असं दसऱ्याला, नवरात्राला, अजून काय गणपती बसतात त्यावेळेला जुने कपडे काढून सगळे स्वच्छ करायचे. करतात, घर स्वच्छ करतात, देवांच्या मूर्त्या घासतात, किचन ओटा रोज पुसतात, धुवून घेतात, बरोबर आहे? बरं, तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स काय काय आहेत? फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, मिक्सर आहे. कधीतरी त्याला सर्व्हिसिंग करावी लागते का? होतं का असं सर्व्हिसिंग करावी लागते? शिलाई मशीनची करावी लागते सर्व्हिसिंग. किती वेळा? 1 ते 1.5 ब्लाऊज शिवला की आधी तिला तेल द्यावं लागतं, सर्व्हिसिंग करावी लागते, बरोबर?
4 व्हीलर कोणाकोणाकडे आहे? 2 व्हीलर जातात का वॉशिंग सेंटरला गाडी धुवायला, सर्व्हिसिंग करायला जातात, नेतात? छान, सगळं करतात तुम्ही, सगळं स्वच्छ करतात. मग कशाला तुमच्या लाईफ मध्ये एवढे प्रॉब्लेम? काहीच गरज नाही ना. एवढं टापटीप आहे, स्वच्छ आहे, कसं काही प्रॉब्लेम आहे तुमच्या लाईफ मध्ये? सांगू, याची सर्व्हिसिंग केली का? क्लिनिंग याची केली का? कोण करतं रोज? इथली आणि इथली साफसफाई कोण करतं? क्लिनिंग कोण करतं? नाही करत. का करत नाही? हे रिटायर्ड झालं तर काय होईल माहिती का? हे जे सगळं करताना तुम्ही, स्वतःची आंघोळ करतात, ब्रश करतात, घर झाडतात, पुसतात, गाडी धुतात, पुसतात, है ना, हे सगळं करतात तुम्ही. पण हे जर गंज चढला किंवा हे जर बंद पडलं तर ही सगळी कामं करू शकाल का? मग याची आणि याची सर्व्हिसिंग करायची असते, हे माहिती आहे का? करायला पाहिजे असं वाटतंय का आता तरी? वाटतंय? तर येस, तर आजचा आपला टॉपिक आहे सर्व्हिसिंग. आपल्या मनाची आणि आपल्या मेंदूची, हृदयाची आणि मेंदूची, बुद्धीची आणि मनाची, डोक्याची, विचारांची, काही म्हणू शकता तुम्ही, ही सर्व्हिसिंग आपण केली पाहिजे. जसं तुम्ही फिजिकल फिट राहण्यासाठी महत्व देतात, कशाला? योगा, प्राणायाम, झुंबा, वॉक, स्विमिंग, अजून काय काय असतं, काहीही व्यायाम प्रकार, याला आपण महत्व देतो. कशासाठी? फिजिकली फिट राहण्यासाठी. बरोबर आहे? तुम्ही खूप आहात, फिजिकली फिट आहात, मस्त बिलकुल बॉडी बिडी, डोले शोले, फिगर सगळं आहे, बरोबर, पण तरीही आयुष्यात प्रॉब्लेम खूप आहेत. असं का? कारण इकडे लक्ष दिलेलं नाही. तर जेवढं शरीर सुदृढ, निरोगी ठेवणं आणि शेप मध्ये ठेवणं महत्वाचं आहे, तेवढंच मेंदू आणि हृदय स्वच्छ करणं रोजच्या रोज गरजेचं आहे. जर हे तुम्ही रोजच्या रोज केलं तर असं समजा पुढच्या 7 दिवसात तुमचे सगळे प्रॉब्लेम संपलेले असतील. कुठून आला ते ब्लॅक मॅजिक आणि कुठून आला तो पितृदोष, काहीच नाही, सगळं संपून जाईल. येते लक्षात? मग हे कोण करेल? कुणाची जबाबदारी आहे? कुणाचं काम आहे? कुणाचं काम आहे? कुणाची जबाबदारी आहे? सेल्फ, स्वतःची आहे. मी तर नाही करू शकत ना, मी माझी जबाबदारी घेईल. मी तुमची कशाला घेऊ? बरोबर आहे? तुमच्या घरातले लोक तुमची जबाबदारी घेतील का तुमचा मेंदू आणि तुमचं हृदय साफ करण्याची? नाही घेणार. का नाही घेणार? कारण या जन्मामध्ये, ओके, आता तुमच्या फॅमिलीमध्ये कुणीतरी तुमचा नवरा आहे, कुणीतरी तुमची बायको आहे, कुणीतरी मुलगा, मुलगी, सून, जावाई, काका, मामा, बाबा, दादा, आत्या, मावशा, काकी, काय काय काय, फक्त या जन्मात या शरीरासोबत त्यांचं आणि तुमचं नातं आहे. बरोबर आहे? पण हे शरीरच जर नसलं तर ती व्यक्ती आणि तुमचा काहीच संबंध नाहीये. आत्मा तर पुढे निघून जाणार ना पुढच्या प्रवासाला. त्या आत्म्याचं आणि ह्या लोकांचा काहीच संबंध नाही. त्याच्यामुळे जबाबदारी कुणाला घ्यावी लागणार आहे? स्वतःला. मग कोण कोण तयार आहे आजपासून स्वतःची जबाबदारी घ्यायला? आता तुम्हाला एनर्जी दाखवते आज. रेडी? कुणाला एनर्जी बघायची आहे? बघायची आहे? आता सगळ्यांनी आपला एक कुठलाही हात असा समोर घ्या आणि हा हात असा मागे घेऊन जा, बॅक साइडला. आता परत हात पुढे आला आणि म्हणा, येस आय एम रेडी, येस आय एम रेडी, येस आय एम रेडी टू चेंज माय लाईफ, येस आय एम रेडी टू चेंज माय लाईफ, येस आय एम रेडी टू चेंज माय लाईफ. आणि हात मागे घेऊन जा. आणि हात किती मागे गेला पहिल्यापेक्षा बघा. म्हणून म्हणते ज्यांचे व्हिडिओ सुरू आहेत त्यांनाच कळेल, नाहीतर बाकीच्यांना काय वाटेल, काय बाई बडबड करते, भागवत सप्ताह चालू आहे, शेवटच्या दिवशी भंडारा घ्यायचा की संपलं.
ओके, त्यांना तर हेच वाटेल. पण जी लोक ठीक आहे कॅमेरा बंद आहे, इमर्जन्सी रिझन आहे, पण व्हिडिओ म्हणजे प्रॅक्टिकल करत आहे त्यांना कळेल. पण जी लोक घरामध्ये काहीतरी दुसरं काम करतात त्यांना ही मजा कळणारच नाही. तुम्हाला मला एकाने कोणीतरी ना ऑडिओ सुरू करा माईक आणि सांगा की काय जाणवलं. बोला रुपाली ताई, तुम्ही स्क्रीनवर दिसताय मला, बाकीचं बंद आहे माझ्या पहिल्यांदा हात थोडा मागे गेला माझा हात, पण नंतर जेव्हा आपण SIM रीडिंग केल्यानंतर जास्त मागे गेला. बरोबर. बॉडीमध्ये काहीतरी व्हायब्रेशन जाणवले का? हो, जाणवले व्हायब्रेशन, याला म्हणतात एनर्जी. एक वाक्य फक्त एक वाक्य, यस आय एम रेडी, आणि व्हायब्रेशन्स बदलले. एका वाक्याने तुमची वेळ बदलली. आयुष्य बदलू शकतं 10 वाक्यांनी, 100 वाक्यांनी, बरोबर आहे, बदलू शकतं. येस, तर याला म्हणतात एनर्जेटिक वाटलं. छान, व्हेरी गुड. तर हे आहे आजचा आपला टॉपिक, की आपल्याला स्वतःची जबाबदारी घ्यायची आहे. आणि एका पॉझिटिव्ह वाक्याने जर आपली वेळ बदलू शकते, आपला बॉडीचे व्हायब्रेशन्स बदलू शकतात, आपला मूड बदलू शकतो, तर आपण काहीही बदलू शकतो. पहिलं वाक्य मी रोज लिहायला सांगते क्लासमध्ये आल्यानंतर, यस मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार. आतापर्यंतचं जे काही सेशन झालं, 10:30ला मी सुरू केलं तो तेव्हापासून आतापर्यंत, ओके, लक्षात घ्या हे मोटिवेशनल लेक्चर नाहीये. ओके, मी तुम्हाला मोटिवेशन द्यायला इथे बसलेली नाहीये, मी मोटिवेशनल स्पीकर नाहीये, ते माझं काम नाही. त्याच्यासाठी करोडोने व्हिडिओ तुम्हाला युट्यूबला मिळतील. पण युट्यूबला काय होतं, मोटिवेशनल व्हिडिओ बघत बघत एक बघितला दुसरा, एक बघितला दुसरी रील, एक बघितला दुसरी रील, असं करत करत स्क्रोल करत 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 1 2 3 4 5 तास कुठे आपले निघून जातात आपल्याला कळत नाही. आणि आपल्याला जस्ट माहिती मिळते, पण ती माहिती, ते ज्ञान, मिळालेलं ज्ञान आपण अंगीकारतो का? त्याचं आकलन होतं का? व्यावहारिक आयुष्यात आपण ते वापरतो का? तर अजिबात नाही. पण जिज्ञासा गुरुकुलम मध्ये काय होतं, तुम्हाला काय केलं जातं, एक मोटिव्ह दिला जातो. मोटिवेशनचा अर्थ काय आहे? मोटिव्ह म्हणजे उद्देश, तुमच्या आयुष्यातलं एखादं ध्येय दिलं जातं शोधून. तुमचंच आहे, मी नाही देणार आहे तुम्हाला, तुमचं शोधायला फक्त गाईड करणार आहे. ते उद्देश, ते मोटिव्ह शोधून दिलं जातं आणि त्याला ऍक्शनची जोड देण्यासाठी मी मदत करते. ओके, तर व्हॉट्सअपला तुमच्या सोबत 24/7 मी उपलब्ध असते. सारखे मला ज्या वेळेला जे आठवण येईल तसे मी तुम्हाला मेसेज टाकत असते. आणि याच्याही आधीच्या सगळ्या बॅचची लोक तुम्ही बघितली असतील की ते त्यांचं काम करतात आणि व्हॉट्सअपला तिथे डे 1 डे 2 डे 3 डन म्हणून टाकतात. आता न्यू बिगिनिंगचं मेडिटेशन मी तुम्हाला सांगितलं, आयुष्यात सकारात्मक बदल हवे असतील तर. आता तुम्ही म्हणणार आम्ही एवढं भरलेलं आहोत निगेटिव्हिटीने आणि प्रॉब्लेम्स नाही की आमची हिंमतच नाही, आम्हाला पॉझिटिव्ह काय बोलायचं ते कळतच नाही आणि आठवतच नाही. तर तुम्हाला काही करायचं नाही, युट्यूबला रेडीमेड पॉझिटिव्ह वाक्य आहेत, न्यू बिगिनिंग अफर्मेशन्स, ते प्ले करा, एकदा दोनदा तीनदा ऐका, बघा तुमची एनर्जी लेवल कुठल्या कुठे जाईल, किती तुम्ही पॉझिटिव्ह व्हाल आणि तुम्हाला दिसेल की आयुष्यात तुमच्या पॉझिटिव्ह अपॉर्च्युनिटीज समोरून येत आहेत. ओके, आलंय लक्षात? तर व्हॉट्सअप ग्रुपचा एक नियम आहे, तिथे कुणीही गुड नाईट, गुड मॉर्निंग त्या इमेजेस टाकणार नाही. कुणाचाही वाढदिवस तिथे साजरा होणार नाही, कुणालाही भावपूर्ण श्रद्धांजली दिली जाणार नाही, पुण्यतिथी नाही, जयंती नाही, कितीही महत्वाचा सण असेल, राष्ट्रीय सण असेल, तो सुद्धा त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये साजरा केला जाणार नाही. तो ग्रुप फक्त याच्यासाठी आहे की तुम्हाला इथे आजची ऍक्शन दिली जाणार आहे, जो टास्क दिला जाणार आहे तो टास्क तुम्हाला करायचा आहे आणि तिथे लिहून पाठवायचंय डे 1 डन. फोटो सकट, कसला फोटो टाकायचा आहे ते सांगते आता. ओके, आता पहिलं प्रॅक्टिकल केलं आपण की यस आय एम रेडी. आता तुम्ही रेडी आहात, आता मी पुढे जायला हरकत नाही मला. हा, अजून एक महत्वाची सूचना, ही काल पण दिलेली मी, काय की जी लोक लॉजिकल माइंडने आलेली असतील, म्हणजे स्टेप्स परफॉर्म करणं किंवा
प्रत्येक गोष्टीमध्ये का शोधणं हे खूप चांगलं आहे, ते शोधलंच पाहिजे. पण काही ठिकाणी काची उत्तरं मिळत नसतात. ओके, तर हे क्षेत्र असं आहे. ऑकल्ट सायन्स मध्ये तुम्ही आलेले आहात. ऑकल्ट सायन्स म्हणजे रेकी, एंजल, एनी हिलिंग मॉडॅलिटीज, टॅरो, न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रोलॉजी, याच्यामध्ये तुमच्या काचं उत्तर मिळत नसतं. परमेश्वराने ते सेट केलेलं आहे, ते फक्त ॲक्सेप्ट करायचं असतं. शंका घ्यायची नसते. मी सांगते तुम्हाला, आज 3रा दिवस आहे की रेकी अशी आहे, तुमच्या लाईफ मधल्या प्रत्येक एरियामध्ये ती काम करते. प्रत्येक एरियामध्ये असा कुठलाच प्रॉब्लेम नाहीये पृथ्वीवरचा आणि ह्युमन बीइंगच्या लाईफचा तो रेकी सॉल्व्ह करत नाही. मग तुम्ही विचारणार का, कसं काय होईल, आणि असं कुठे होईल का? त्या लोकांना इथे काहीच मिळणार नाही. इथे तुम्हाला फुल सरेंडर व्हायचंय. ओके, फुल सरेंडर व्हायचंय, सोडून द्यायचंय युनिव्हर्सवर की युनिव्हर्स आता तू आहे, तुझं काय तू बघून घे, रेकी शक्ती तुझं काय तू बघून घे, मला काही माहिती नाही. अशी आपली इच्छा व्यक्त करून त्यांच्यावर सोडून द्यायची. ती इच्छा मॅजिकली पूर्ण होते, कितीही कठीण असली तरी. रेकी कुठे काम करत नाही? मृत्यूची वेळ आणि जन्माची वेळ. जन्म आणि मृत्यू टाळू शकत नाही, पण हील करू शकते. एखादा गृहस्थ आहे, त्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि तो जाणारच आहे, पण त्याचा जीव काही जात नाही, त्याला वेदना खूप होत आहेत. डॉक्टरांनाही असं वाटतं आणि नातेवाईकांनाही असं वाटतं याने आता गेलं पाहिजे, याला देवाने घेतलं पाहिजे. मग त्याच्या वेदना कमी करण्यासाठी एक रेकी हिलर मदत करू शकतो. एवढं करू शकतो, पण वेळ टाळू शकत नाही. तसंच जन्माची वेळ सुद्धा, त्या प्रसव वेदना तुम्ही कमी करू शकता रेकी हिलिंग देऊन, पण तो जन्म टाळू शकत नाही. तसंच एखादा गृहस्थ वृद्धापकाळाने जातोय, ओके, म्हातारा झालाय व्यक्ती, आता तो जाणारच आहे, हे सत्य आहे, शाश्वत आहे, हे मान्य करायचंय आज की जो आलाय त्याला जायचंय, पण वेळ कुणाला माहिती नाही. मग एखादे वृद्ध लोक आपल्या घरात असतात आणि त्यांना सुद्धा काय असतं, वेळ जवळ आलेली असते, पण वेदना खूप असतात. त्या वेदना म्हणजे त्यांचे कर्मभोग असतात, ते पूर्ण झाल्याशिवाय श्वास संपत नाही. आणि ती वेळ अशी असते की ते ना बोलून सांगू शकत, ना हातपाय मारून सांगू शकत. एखाद दुसऱ्याला होत असेल, पण जसे पडलेले असतात आणि त्यांचा श्वास सुरू असतो, पण त्यांना वेदना होत असतात, तर त्या वेळेला सुद्धा रेकी हिलर तिथे मदत करू शकतो. ओके, येतंय लक्षात? आता सगळ्यांनी एक काम करायचंय. तुमच्याकडे जी वही आहे, इथून पुढे तुम्हाला मी फक्त 2 मिनिट देते. या 2 मिनिटात तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत त्या लिहून काढायच्या. पटकन. लिहितायत सगळेजण? आपल्या काय काय जबाबदाऱ्या आहेत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, मुलांच्या बद्दल, घराच्या बद्दल, बायको बद्दल, नवऱ्याबद्दल, इतर नातेवाईकांबद्दल, जॉब बद्दल, नोकरी, बिझनेस, काय काय तुमच्या जबाबदाऱ्या आहेत आणि तुम्हाला त्या एखाद्या कर्तव्यनिष्ठ, कर्तव्यदक्ष स्त्री म्हणून त्या पूर्ण करायच्या आहेत. ओके, लिहायचंय पटपट. काय झालं नाही आता, आठवत नाही जबाबदाऱ्या झाल्या का काय, सगळ्या संपल्या?
प्राजक्ता ताई लिहायचंय, लिहितात ना? संपल्या का? वा, चला काही सेकंड आहेत शेवटचे, पटापट लिहून काढा, नंतर असं नको वाटायला अरे राहून गेलं. सोहम म्हणून कोण जॉईन आहे इथे? तुम्ही लिहित नाही आहात. अँड टाइम अप चलो, टाइम संपला तुमचा. चला आता नवीन कोण आहे इथे? नवीन बॅच रिपीट करणारे नको, पहिल्यांदाच या बॅचला आलेले आहेत असे कोण आहेत? त्यांनी मला वाचून दाखवायचंय. येस, कोण आहे? तुम्ही हँड रेस केलाय, आता मी तुमचं नाव घेतलं वाटतं. हां बोला. श्वेता वाघ बोला. येस बोला, काय काय लिहिलंय वाचून दाखवा. मुलांचा अभ्यास घेणे, मुलांना सांभाळणे, घर आवरणे, स्वयंपाक करणे, आपल्या हेल्थकडे लक्ष देणे, सगळ्यांच्या हेल्थकडे लक्ष देणे, रिलेशनशिप सांभाळणे, मुलांना शिस्त आणि संस्कार देणे, स्वतःला अपडेट ठेवणे. व्हेरी गुड. अजून नेक्स्ट, अजून एक घेऊया आपण. नेहाताई बोला. मुलांना चांगले खाऊ घालणे, फॅमिलीची तब्येत सांभाळणे, माहेर आणि सासर दोन्ही सांभाळणे, घरची कामे करणे, नवऱ्याला फायनान्शियली सपोर्ट करणे आणि घरावर लक्ष ठेवणे. छान, व्हेरी गुड. अजून कोण इच्छुक आहे? एक शेवटचं घेऊया. एस म्हणून कोण आहे? हँड रेस केला. प्रवीणा ताई बोला. माझ्या मुलाचं MBBS ऍडमिशन करायचंय, माझ्या नवऱ्याचा जॉब, घर सांभाळणे, स्वराचा अभ्यास, घरात रोज दिवाबत्ती, अंगणात रोज सुगंध दिवा. ओके चलो ठीक आहे. आता सगळ्यांनी म्यूट करून घ्या स्वतःला. आता तुम्ही जबाबदाऱ्या लिहिल्या बरोबर आहे, पण या जबाबदाऱ्या लिहित असताना सगळ्यात पहिली प्रायोरिटी तुम्ही कुणाला दिली? इतरांना. कुणी घराला दिली, कुणी मुलांना दिली, कुणी नवऱ्याला दिली, कुणी घरकामाला दिली, है ना? सगळ्यांनी काय केलं? फर्स्ट प्रायोरिटी इतरांना दिली, बरोबर आहे. आता मला सांगायचं आहे, इथून पुढे फक्त 5वा सेकंद, इथून पुढे 5व्या सेकंदाला मी जिवंत असणार आहे. कुणाला गॅरंटी आहे? मग ते आत्मा बनून येणार का इथे जबाबदाऱ्या पूर्ण करायला? कुणाला गॅरंटी आहे की इथून पुढे 5व्या सेकंदाला मी जिवंत असणार आहे? मला तर नाही. तुम्हाला अर्चनाताई म्हटलं की नाहीये, है ना? तर कुणालाच नाहीये ना, हे वास्तव आहे, हे सत्य आहे, ते स्वीकारलं पाहिजे. आणि जबाबदाऱ्या लिहिताना सगळ्या गावाच्या, सगळ्या जगाच्या आधी स्वतःला तिथे महत्वच नाही आहे, पण 5व्या 6व्या नंबरला किंवा शेवटी, बरोबर? तर काय केलं पाहिजे? आधी स्वतःची जबाबदारी घ्या. तुम्हाला म्हणजे तुमचं काय असतं, कंप्लेंट मला फोन येतात तेव्हा, माझे मुलं असे करतात, माझे नवरा असं करतो, माझं सासू अशी करते, नणंद अशी करते. अरे कोणी सांगितलं त्यांची जबाबदारी घ्यायला तुम्हाला? तुम्हीच सुरुवात केली ती जबाबदारी घेण्याची. सुरुवातीपासूनच झटवून द्यायची होती. माझ्या नावाने आता कोण बोलते, काय शिकवते ही बाई, कोणाच्या क्लासला बसले, बंद करा तो क्लास, बरोबर? जबाबदारीचं ओझं आपण घेतलंय, आपण लादलंय आणि त्याच्यातून चिडचिड आपणच करतोय, स्ट्रेस आपणच वाढवतोय. आपली जी स्ट्रेस लेवल वाढते, आपली जी चिडचिड वाढते, त्यातनं जो हार्मोनल इम्बॅलन्स होतोय, त्यातनं जे पाहुणे आपल्या शरीरात आलेले आहेत, BP, शुगर, थायरॉइड, वेट गेन, हेअर फॉल, कुठून आले हे? कोणी सांगितलं तुम्हाला? आणि नाही बाई मला हे करावं लागेल, नाही तर हे घरी आले की काय म्हणतील, नाही बाई मला हे करावं लागेल, माझा मुलगा घरी आला की काय म्हणेल. अरे कशाला? आधी स्वतःची जबाबदारी पूर्ण पाडा, स्वतःला तेवढं सक्षम करा आणि मग
ओके. तर काल काय सांगितलं, ब्रीदिंग जेवढं शॉर्ट होतं ना तेवढं लाईफ पण शॉर्ट होतं. ज्या वेळेला स्ट्रेस लेवल वाढते, डिप्रेशन वाढतं, त्यावेळेला काय होतं, ब्रीदिंग म्हणजे स्पीड वाढतो आणि ब्रीदिंग ही शॉर्ट होत असते. तर इथून पुढे वाव, एंजलिक नंबर दिसला मला 1111. म्हणजे काय, एंजल्स आपल्या सोबत आहेत. कळेल तुम्हाला एंजल्स काय असतात आणि हा नंबर काय असतो. ओके. तर काय होतं की आपण सगळ्यात आधी स्वतःची जबाबदारी घ्यायला पाहिजे. कारण जसं तुम्हाला सांगितलं, रेकी ही विश्वाची ऊर्जा आहे, युनिव्हर्सल प्राण ऊर्जा आहे. तसा तुमचा स्वतःचा जो प्राण आहे तो सांभाळणं, ती ऊर्जा या शरीरामध्ये सुरू ठेवणं गरजेचं आहे. बरोबर आहे. ही ऊर्जा, ही जी प्राणज्योत आहे या शरीरामध्ये, ती जर मालवली, बंद झाली तर काय होणार आहे, काय होणार आहे सांगा. असणार आहोत का आपण? मग काय म्हणतील लोक आपल्याला, काय म्हणतात तुम्हाला माहिती का? ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यावेळेला काय म्हणतात, सुरुवातीला फोन करताना सांगतात की हा, ही गेली, हा गेला, नाव घेऊ. पण तिथून पुढे 2-1 तासानंतर काय म्हणतात, बॉडी आली का घरी, बॉडी किती वाजेला येईल, है ना? अरे बॉडी केव्हा येईल, उद्या मला घरी पोहोचायचंय, रात्रीची माझी बस आहे, सकाळी पंच करायचंय ऑफिस मध्ये जाऊन. बरोबर. आणि ज्या वेळेला ती बॉडी येते, अरे बॉडीला उचला पटकन, बॉडीला उचला पटकन, वेळ होतोय, वेळ होतोय, असं घाई करतात. आणि कुठे नेऊन ठेवतात, स्मशानभूमीत, अग्नी डाग देतात. तिथे पण लोक काय करतात, घाई करतात. अरे कधी ती कवटी फुटेल, त्या बॉडीचं काय होईल, कधी होईल. बरोबर आहे. कोणीच आपलं नाव घेत नाही. आपल्या नावाला अर्थ किंवा नावाला महत्व कुठपर्यंत आहे, जोपर्यंत ही जी प्राण ऊर्जा आहे ती मी सुरू ठेवलेली आहे तोपर्यंत आहे. बरोबर आहे. ही लोक कोण असतात, आपल्याच घरातली लोक असतात, आपल्याच जवळची नातेवाईक असतात. आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत आहे. जसं मी माझ्या एखाद्या जवळच्या नातेवाईकाच्या बाबतीत करेल, तसंच प्रत्येक माझा जवळचा नातेवाईक माझ्या बाबतीत करेल. हे फॅक्ट आहे, हे सत्य आहे. बरोबर आहे. कोण किती दिवस रडतं, 4 दिवस, 13 दिवस, त्याच्यानंतर पूर्ण घर स्वच्छ करतात. बरोबर आहे. 13 दिवसानंतर सगळं धुणं धुवून काढतात, घराला मस्त रंगरंगोटी देतात. का देतात, त्या जुन्या आठवणी नको, ते दुःख नको. कोण त्याच्यामध्ये राहून आपलं पुढचं फ्युचर खराब करेल त्या आठवणींमध्ये, म्हणून सगळे रंगरंगोटी करतात. तो फोटो पण कुठे होतो, इतिहास जमा. बरोबर आहे. मग आपल्याला महत्व कुठपर्यंत आहे, आपलं नाव कुठपर्यंत आहे, जोपर्यंत आपली प्राणज्योत सुरू आहे. ती कधी सुरू राहील, ज्या वेळेला आपण मेंटली, इमोशनली, फिजिकली हेल्दी राहू. मेंटली, इमोशनली, फिजिकली हेल्दी राहायचं असेल तर काय करावं लागेल, आधी स्वतःला महत्व द्यावं लागेल, स्वतःला वेळ द्यावा लागेल. बरोबर आहे. स्वतःची काळजी घ्यावी लागेल, स्वतःवर प्रेम करावं लागेल. तर अदरवाईज काय होईल, बॉडीला उचला. बरोबर आहे. मग कोण कोण तयार आहे स्वतःची जबाबदारी पहिली जर स्वतःची जबाबदारी घेतली, सेल्फ लव्ह जर केलं, तर तुमचं हेअर फॉल, वेट गेन, वेट लॉस, थायरॉइड, बीपी, शुगर हे नॉर्मल आहे. हार्मोनल इम्बॅलन्स, मेनोपॉज आलाय म्हणून ह्या सगळ्या गोष्टी काय होतील, बॅलन्स होऊन जातील. पण आपण स्वतःकडे लक्ष न देता सगळ्या गावाकडे लक्ष देतो, सगळ्यांची जबाबदारी घेतो, स्वतःची जबाबदारी आपण घेत नाही. तर आजपासून पहिले स्वतःची जबाबदारी घ्यायची आहे. बरोबर आहे. आता आपण दुःखी खूप राहतो. बरोबर आहे. खूप दुःखी राहतो आपण, आपल्याला कारण खूप आहेत दुःखी राहण्यासाठी, खूप कारण आहेत. पण एक लक्षात घ्या, आपण काय करतो, एकतर भविष्याची काळजी करतो. मुलाचा इथे नंबर लागला पाहिजे, मुलीला चांगला मुलगा भेटला पाहिजे, आपल्या पेन्शनचं काय, आता नवीन घर घ्यायचंय, मग घेतलंय, मग त्याच्या इंटेरियरचं काय, मग नवीन गाडी घ्यायची. म्हणजे भविष्यात सगळं भविष्य रंगवतो आपण. त्याचा विचार कुठे करतो आपण, या मोमेंटला. अजून एक काय करतो आपण, मागचं, 10 वर्षापूर्वी मला ही ना असं बोलली होती, मग आता एका लग्नात जायचंय, तिथे ती पण भेटेल,
मग ती भेटली, तिचा विचार डोक्यात आला की ती तळपायाची आग मस्तकात जाते, सगळ्या जुन्या आठवणी आठवतात आणि काय होते, चिडचिड होते. ती व्यक्ती तर त्याच्या आयुष्यात पुढे निघून गेलेली असते, पण आपण आहे तिथेच आहोत. बीपीची गोळी आपल्याला सुरू होते, शुगरची गोळी आपल्याला सुरू होते, ती व्यक्ती मस्त करिअर करत असते. म्हणजे प्रेझेंट मध्ये या मोमेंटला आपण काय करतोय, भूतकाळाचा विचार करतोय. असं एक एक इन्सिडेंट आपले लक्षात असतात सगळे भूतकाळातले, बरोबर आहे. मग भूतकाळातली जी चिंता आहे, जो राग आहे, जो तणाव आहे, तो आपण गिरवत बसतो आत्ता या क्षणाला, आणि भविष्यातली पण काळजी आत्ता या क्षणाला. पण हा जो क्षण आहे याच्याकडे जर डोळे उघडे ठेवून बघितलं ह्या क्षणाकडे, तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. आत्ता काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगा मला. या क्षणाला, ह्या एकाच सेकंदाला काहीच नाहीये. मला बसायचंय क्लासला, मी बसली. इथून पुढचा दुसरा सेकंद पाहू काय करायचं ते, त्यावेळेला पाहू. पण हे नाही करत आपण. अरे इथून उठल्यानंतर ते कपडे धुवायचे राहिले, अरे इथून उठल्यानंतर ते पोराला घ्यायला जायचं राहिलंय, अरे इथून उठल्यानंतर ते करायचंय, उद्याची तयारी करायची आहे, उद्या उद्या. पण त्या उद्या जो येणार आहे त्याच्या आधी जर इथून पुढे 5 सेकंदाने ही प्राणज्योत बंद झाली तर काय करणार आहे. म्हणून लक्षात घ्या, हे फॅक्ट आहे, जो आलाय त्याला जायचंच आहे. कोणीच अमृत कलश घेऊन आलेला नाहीये. कलियुग आहे, वेळ माहिती नाहीये, वेळ कधी येईल माहिती नाहीये, आणि त्यावेळेला आपण नाही म्हणू शकत नाही. त्यावेळेला असं तडफड होते, अरे हे करायचं राहून गेलं, ते करायचं राहून गेलं. म्हणून या क्षणामध्ये जगा, आनंदात जगा, स्वतः जगा, इतरांना जगू द्या. फक्त स्वतःला आनंदी ठेवा, दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याची तुम्हाला गरजच नाही, ते आपोआप आनंदी होतील. तुम्ही ज्या दिवशी स्वतः आनंदी राहाल, तुमची एनर्जी सर्कल जे आहे ना, ऑरा इतका स्ट्रॉंग होईल, इतका पॉझिटिव्ह होईल, तुमच्या ऊर्जा की त्या आपोआप त्यांना रिफ्लेक्ट होतील आणि ते आपोआप आनंदी होतील. तुम्हाला बघून, तुमच्यामुळे. तुम्हाला स्वतःवर काम करायचं, इतरांवर कुणावरच काम करायचं नाही, फक्त स्वतःवर काम करायचं, स्वतःची एनर्जी लेवल वाढवायची. ओके. आता एक काम करा, परत एक प्रॅक्टिकल करू आपण. वही काढा आणि फक्त तुम्हाला 1 मिनिट देते आता मी, जास्त नाही, किंवा 2 मिनिट घ्या. अजून एक एंजेलिक साइन आलं माझ्या हातावर, दिसतंय का, फेदर. इथे आता रूम पूर्ण पॅक आहे, पण काय माहिती माझ्या हातावर येऊन बसलं, याला एंजेलिक साइन म्हणतात. थँक्यू. तर आता तुम्हाला काय लिहायचंय, तुमच्या आयुष्यात काय काय समस्या आहेत ज्या तुम्हाला सॉल्व्ह करायच्या आहेत. ओके, काय काय समस्या आहेत त्या तुम्हाला पटापट लिहायच्या आहेत. एक नवीन पेज घ्या, त्याच पानावर नका लिहू. प्रत्येकाने लिहायचे कंपल्सरी. लिहिलं तर पुढचं कळेल, नाही तर काही कळणार नाही. सगळ्या समस्या लिहून काढा. मला हा त्रास देतो, मला ही त्रास देते, माझी कामवाली बाई काही माझं ऐकत नाही, माझी ती मैत्रीण तशीच, माझी नणंद तशीच, माझी सासू तशीच, जाव तशीच, ट्युशनची टीचरही तशीच, शाळेची टीचर तशीच. लिहून काढा काय काय. त्या भाजीवाल्याने काही भाजी मला बरोबर दिलीच नाही, माझ्याकडनं पैसे जास्त घेतले, एकही समस्या अशी ठेवायची नाहीये मनात, लिहून काढायची कागदावर आत्ता लगेच. ओके.
दीपालीताई भरपूर समस्या आहे, लिहा. आहेत, मला माहिती आहे सगळं, लिहा तुम्ही, पटपट लिहा. चला, तुमची किंवा घरातली कुणाचीही फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, इमोशनल हेल्थ, फायनान्शियल हेल्थ, काही असेल, कुणाबद्दल काही कंप्लेंट असेल, शुल्लक असेल, सगळं लिहायचं. काय ते सरकार रस्ते खराब करून ठेवले, काय ते कचरा उचलणारे आलेच नाही, कसले कसले रेट सरकारने वाढवून ठेवले, काय काय समस्या असतील, काय काय विचार असतील, सगळं लिहायचं. चलो, टाइम अप झाले. 1च्या ऐवजी 2 मिनिट झाले. लिहिलं सगळ्यांनी? वहीत लिहिलंय तुम्ही? आता ती वही अशी चिकटलेली असते, ते पान तिथून फाडू नका, तुमची वही लूज होईल. माझ्या नावाने आरोळा मारा. ते पान फाडायचंय तुम्हाला, पण जरा समासापासून पुढून हळूच ते पान फाडा, फोल्ड करून. तिथून ते पान वहीतून वेगळं काढायचंय. आता काढलं? त्या समस्या सगळ्या वाचायच्या आहेत. पेज तिथून मोकळं करायचंय, वहीतून लिहिलेल्या समस्या पुन्हा एकदा वाचायच्या आहेत. आपण काय काय समस्या लिहिलेल्या आहेत, मी कुणाला काही विचारणार नाहीये समस्या कुणाच्याच. ओके, त्याच्यामुळे घाबरू नका. पेज काढून झालं. आता काय करायचंय, ते पेज असं समोर पकडायचंय. ओके, त्या पेजला मस्त खुन्नस द्यायची आहे. तुमच्या आयुष्यातल्या समस्या आहेत ना, त्या पेजला मस्त अशी खुन्नस द्यायची आणि एक चपराक द्यायची. कोणी असेल ते, कोणाबद्दलही लिहिलेलं असेल, काय काय बॅड वर्ड्स तुम्हाला बोलता येत असतील, सगळे बोलून टाका. सगळी भडास काढून टाका. आज करा करा करा, प्रॅक्टिकल करायचंय, नाहीतर काहीच उपयोग नाही. बरं, तुमचे श्वास मोजलेत तुम्ही, इथे वेळ मोजली या क्लाससाठी तुमची महत्वाची. मस्त त्याच्याकडे बघा, काय काय लिहिलंय ते वाचा. कुणाबद्दल आहे विचार करू नका, अशी सटकन एक वाजवा. काय बोलायचं, भडास काढायची, काढून टाका. आणि मस्त त्या कागदाचा असा आवाज आला पाहिजे, असं टरटर फाडायचंय ते कागद. मस्त आवाज आला पाहिजे त्या कागदाचा, असं फाडा तो कागद मस्त, बारीक बारीक बारीक. हा आहे तुमचा रोजचा टास्क, जो ग्रुप मध्ये मला कंपल्सरी आला पाहिजे. ओके, डे 1 आजचा. हे असं फाडायचं आणि मस्त याला क्लास संपल्यावर माचीसची काडी लावायची आणि त्याचा फोटो काढायचा आणि तो ग्रुप मध्ये टाकायचा आणि लिहायचं डे 1 डन. हा टास्क तुम्हाला रोज 30 दिवस करायचा आहे. किती दिवस करायचा आहे? कंपल्सरी रोज 30 दिवस करायचं आहे. पण गंमत काय होते तुम्हाला सांगू मी, मागच्या बॅचचे एवढ्या जणांचे काय अनुभव आहेत. 4थ्या-5व्या दिवशी मला फोन मेसेज करतात, काय तो टास्क देऊन ठेवला 30 दिवसाचा, आज 3रा दिवस आहे, माझ्या सगळ्या समस्या संपल्या. काही समस्या नव्हत्याच माझ्या आयुष्यात. एवढं शुल्लक आणि फालतू होतं आणि त्याला मी स्टक झालेली होती. असे फोन येतात आपल्या मैत्रिणींचे, व्हॉइस मेसेज येतात, व्हॉट्सअपला लिहून येतं. बरोबर आहे का नीताताई? बरोबर आहे ना? 3ऱ्या-4थ्या दिवशी असं वाटतं. यस, तर 30 दिवस करायचं आहे. काही काहींना पुरतात 30 दिवस, त्यांना पुरतात. एवढ्या समस्या मस्त होलसेल मध्ये असतात. पण काही काहींना 4थ्या-5व्या दिवशी असं वाटतं, अरे किती म्हणजे फालतूपणा करत होतो आपण, किती म्हणजे उगीच त्या गोष्टींना स्टक झालेलो आहोत, है ना? तर हा टास्क कंपल्सरी मला ग्रुप मध्ये आला पाहिजे. आता कुणाच्या इतर बघा, ग्रुप मध्ये एवढी गर्दी ना, कोणी तुमचं काही बघायला बसलेलं नाहीये. जो तो आपल्या कामामध्ये आणि आपल्या समस्यांमध्ये मस्त बिझी आहे. त्याच्यामुळे कोणाचे किती दिवस झाले ते कोणी पाहत नाही. पण निदान इथून पुढे आठवडाभर हा टास्क आला पाहिजे.
का कशासाठी सांगते, तुम्हाला जर रेकीची दीक्षा हवी, जर तुम्ही कमीत कमी 7 दिवस केलं तर तुमची दीक्षा होते, अदरवाईज होत नाही. म्हणजे तुम्ही जरी दीक्षेसाठी अपील करतात, मी जरी हो म्हणते, पण असं काहीतरी होतं की तुमची दीक्षा होत नाही. ते माझ्या हातात नाही, तुमच्या हातात नाही. कारण का, गढूळ पाण्याने आपण भरलेले आहोत. ही योग्य पद्धत आहे तुम्हाला रिकामा होण्याची, बरोबर आहे. योग्य पद्धतीने तुम्ही जर हे काढून टाकलं तर तुम्ही स्वच्छ योग्य पद्धतीने होतात. अदरवाईज दीक्षेच्या नंतर जुलाब लागतात, उलट्या होतात. मग आता बघा, जुलाबला जाणं, उलट्या करणं, सलाईन लावणं चांगलंय की हे कागद फाडणं चांगलंय, हा तुमचा चॉईस आहे. तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे, ओके. अजून एक गोष्ट वाटची, शेवटची. आजपासून सगळेजण काय म्हणतील, मी उद्यापासून तुम्हाला रोज विचारेन, कसे आहात सर्वजण. काय म्हणणार, बरी असं, हा ठीक आहे मी बरी आहे, असं म्हणणार का. सगळ्यांनी असे हात करायचे, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. करा, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. काय वाटलं, ज्यांनी प्रॅक्टिकल केलं त्यांना काय वाटलं, काही बदल जाणवला, बॉडीमध्ये व्हायब्रेशन छान जाणवले, एनर्जी लेवल वाढली, पॉझिटिव्ह झाली. आता तुम्हाला सांगितलंय, रेकीला जर कनेक्ट व्हायचं असेल तर रोज रात्री डॉक्टर मिकाऊ उसुई आणि सगळे परमेश्वर देवी देवता ज्यांना मानतात त्यांना काय म्हणायचं, रात्री झोपताना थँक्यू, बरोबर. आणि सकाळी उठलं की म्हणायचं मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. पूर्ण दिवस छान जाणार. अजून एक रिझन काय आहे, सकाळी उठलं की शेजारी बघायचं, कोण झोपलं होतं रात्री, त्याला हात लावून बघायचं जिवंत आहे का. दुसऱ्या रूम मध्ये कोण झोपलंय रात्री, जाऊन बघायचं जिवंत आहे का बघायचं. तुमच्या घरातले दोघं तिघं जर जिवंत असतील तर आजचा दिवस फक्त सेलिब्रेट करण्यासारखा आहे का, आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये आज सेलिब्रेशन आहे, पण जगभरात कितीतरी करोडो जीव त्याच वेळेला हे जग सोडून जातात. मग त्या घरामध्ये किती आक्रोश असतो आणि किती दुःख असतं. ते दुःख आज तुमच्या वाट्याला आलेलं आहे का. मग आजचा दिवस तुम्ही सेलिब्रेट केला पाहिजे का, त्या परमेश्वराचे आभार मानले पाहिजे का, बरोबर आहे. तर ते करायचं की इकडचा बघायचा जिवंत आहे का आहे, इकडचा बघायचा जिवंत आहे का आहे, आणि मग म्हणायचं थँक्यू गॉड, आय लव्ह दिस सो मच. गॉड म्हणा, स्वामी म्हणा, देव म्हणा, बाप्पा म्हणा, माताराणी म्हणा, काही म्हणा, रेकी शक्ती म्हणा, युनिवर्स म्हणा, काही म्हणा, तुमचा चॉईस आहे. आणि मग म्हणायचं थँक्यू, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. ओके. तर अशा पद्धतीने आपलं सेशन होतं डॉट 11:30, 1 तास आपला झालेला आहे. इथून पुढे जर तुम्हाला आत्ता काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा शेअरिंग असेल तर ते तुम्ही पुढच्या 5 मिनिटात करू शकता. अदरवाईज आपण थांबू. उद्या एका नवीन थेरपीवर आपण बोलणार आहोत, प्रॅक्टिकल करणार आहोत. माझी सगळ्यात आवडती थेरपी आहे, जगभरातली सगळ्यात बेस्ट थेरपी मी याला म्हणते. ओके. ती प्रत्येकाला रिझल्ट देऊन जाते. तुम्ही थेरपी म्हणा, तुम्ही रेमेडी म्हणा, तुम्ही उपाय म्हणा, काही म्हणू शकता. ते तुम्हाला उद्या मिळणार आहे. ओके. तर उद्याच्या सेशनला या. आता कोणाला काही बोलायचंय, ठीक आहे, चलो थांबूया. येस, ही मला संधी दिली, इतका वेळ मला ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. बाय बाय. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू मॅम. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू